सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा व्लॉग कशाच्या रिलेटेड आहे तुम्हाला थंबनेलवरूनच समजलं असेल। तर मी ह्या हॉलमध्ये दाखवणार मिशो हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये अंडर 200च्या आतमधले टँक टॉप्स दाखवणार जे की खूप भारी आहेत आणि त्याची फिनिशिंग पण एक नंबर आहे। मी ऑलरेडी अनबॉक्सिंग करून ते घालून पण घेतलेले आहेत। सो या तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे की ते खरंच त्याचं फॅब्रिक छान आहे का, कारण की मिशोवरचे कपडे ना कोणते क्वालिटी खूप लो क्वालिटीचे असतात, पण आपण असा विचार करतो की हे पण चांगलं नसेल, पण असं काही नाही आहे। मिशोवरचे कपडे पण खूप सुंदर असतात आणि त्याची रिटर्न पॉलिसी वगैरे पण खूप छान आहे। जरी तुम्हाला नाही आवडले त्याचे कपडे तर तुम्ही रिटर्न पण इझी वेने करू शकता आणि त्याचं म्हणजे रिटर्न पॉलिसीमध्ये कोणतं हे नाही आहेत, अडचण नाही आहेत की म्हणजे ह्याला मेलच करायचं हेच करायचं हे होत नाही, असं काहीच होत नाही। रिफंड पण लगेच 2 दिवसाच्या एका दिवसाच्या आतमध्येच रिफंड येऊन जातो। सो या तर मी पण असे काही फाइंड्स केले जे की रॅन्डम फाइंड्स आहेत टँक टॉप्स जे की मला असे पटकन एका चॉईसमध्ये आवडले आणि मी ते घेतलेत। मी पण रिव्ह्यू बघूनच ते टॉप घेतलेत, पण त्याचे रिव्ह्यू पण खूप जेन्युइनली चांगले होते। तर मी बोलली मी पण ट्राय करते, कारण की मला टँक टॉप्स तर पाहिजेच होते भरपूर दिवसापासून। तर मी ते काय ऑर्डर केले ते तुम्हाला मी एक त्याचं फॅब्रिक पण दाखवेल, ते किती स्ट्रेचेबल आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि ते सगळे टॉप अंडर 200च्या आतमध्ये आहेत। सो या हा व्लॉग खूप छोटा स्वीट अँड सिम्पल असणार आहे, तर मी जास्त मोठा नाही करणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये फक्त मी कपड्यांचा रिव्ह्यू देणार आहे। तर हा नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला। हा रेड कलरचा टॉप, ह्याची फिनिशिंग खूप जास्त छान आहे आणि फिटिंगला पण खूप मस्त आहे। ही एल साईज आहे आणि ह्याचा कलर एकदम सेम आहे जसा की मला पाहिजे होता आणि हा मी असा बॅगी पॅन्टवरती घातलाय। सो लुक ॲट दिस। आणि हा असा म्हणजे जीन्स पण तुम्ही घाला तर बेल बॉटम घाला, लूज जीन्स, त्याच्यावरती क्रॉप टॉप वगैरे खूप जास्त सुंदर दिसते आणि हा सुद्धा क्रॉप टॉपच आहे। सो या आणि हा फक्त 125ला आहे। तर तुम्ही तर हा टँक टॉप आहे म्हणजे सेकंड कॉम्बो मधला, म्हणजे मी कॉम्बो मध्ये घेतलेत व्हाईट आणि ब्लॅक मध्ये। तर हे पण खूप जास्त प्रिटी वाटतं येते आणि डिसेंट पण लुक देता येते आणि ह्याचे जे म्हणजे फिटिंग पण ह्याची सेम एकदम छान आहे आणि ह्याची क्वालिटी तर मला खूप जास्त आवडली आणि मी हे घालून फोटो वगैरे पण काढलेत ऑलरेडी। तर मला असं वाटलं की मी पण एक मिशो हॉल बनवते, कारण की वेगळे टँक टॉप्स मी रिसेंटली बाय केलेले। तर हा असा काही आहे आणि खूप जास्त सुंदर आहे। हे पण बॅगी पॅन्टवरतीच खूप डिसेंट वाटतात आणि छान पण लुक देतात। सो या आणि हा पण अराउंड 200च्या आतमध्ये, म्हणजे 2 टॉप 250ला घेतलेले, तर एक टॉप आपल्याला 200च्या आतमध्येच येतो। तो हा पण खूप सुंदर आहे आणि ह्याची फिनिशिंग पण खूप छान आहे आणि फॅब्रिक सुद्धा खूप जास्त छान आहे आणि स्ट्रेचेबल आहे। इफ तुम्हाला एकदम परफेक्ट फिटिंगला पाहिजे असेल तर तुम्ही एक साईज कमी घ्या किंवा मग तुमची जी साईज आहे ती साईज घेतली तरी पण परफेक्ट होतं। मी एल साईज घेतली, तर हा मला असा फिट झाला एकदम मस्त। तर हा आहे कॉम्बो मधला सेकंड टॉप आणि हा पण ब्लॅक अँड व्हाईट मध्येच आहे, पण ह्याची फिनिशिंग पण सेम खूप छान आहे। दोन्ही पण सेम फिनिशिंग मध्ये, काही डिफरंट नाहीये, क्वालिटी पण सेम आहे, सगळं सेम आहे, पण हा पण खूप डिसेंट लुक देतो आणि मला हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं। म्हणजे ट्रॅक पॅन्ट आणि हे मला हे एकदम म्हणलं तर डिसेंट लुक देतं। त्याच्या रेडवरती पण ब्लॅक पॅन्ट छान वाटते, तसं काय नाही, मला हा कॉम्बो खूप जास्त आवडला। सो तुम्ही पण हा कॉम्बो घ्या। ह्याची नेकलाईन पण एकदम परफेक्ट आहे, इकडचं फिनिशिंग एक नंबर आहे। म्हणजे एवढ्या कमी प्राईसमध्ये मी तेवढं एक्सपेक्टेड केलं नव्हतं जेवढं की मला भेटलंय आणि हे खरंच खूप छान आहे। मी जेन्युइन रिव्ह्यू देते, कारण की हे कोणतेही पेड कोलॅबरेशन नाही आहे। सो हे 2 असे टँक टॉप्स आहेत जे माझ्याकडे पहिलेपासून ॲडेड आहेत, पण ते ना मला भेटत नव्हते। मी बाय केले पण त्याच्यानंतर ते मी कुठे ठेवले हे मला माहितीच नव्हतं। ते हे मी एका बॅगेमध्ये स्टोअर करून ठेवलेले। सो ठीक आहे, तर हे ना हे पण मिशोवरचे आणि हे पण 200च्या आतमध्येच आहे। तर एक टॉप समथिंग 150 पर्यंत असेल, पण ह्याची क्वालिटी पण खूप जास्त छान आहे, मला खूप जास्त आवडते आणि त्यांची पण मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवले, ते पण पहिले दाखवले, त्यांची पण क्वालिटी खूप जास्त छान आहे आणि ह्याची फिटिंग पण सेम एकदम मस्त आहे आणि ही सुद्धा एल साईजच आहे। सो या आणि हे पण तुम्ही सेम बॅगी जीन्सवर किंवा फुल ब्लॅक पॅन्ट, फुल नेव्ही ब्ल्यू बॅगी जीन्स किंवा बोलत ना बेल बॉटम वगैरे त्याच्यावरती खूप जास्त सुंदर दिसेल। सो या तर हा असा काय आहे टॉप। आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 टॉप जे घेतलेले त्याच्यामधला मी तुम्हाला सेकंड टॉप घालून दाखवते। मी आता दाखवणार नाही, डायरेक्ट मी घालूनच दाखवते, तुम्ही बघा तो कसा दिसतो। तर तो हा आहे सेकंड वन आणि हा ह्याच्यावरती ना बोज आहेत आणि हा खूप जास्त व्हायरल टॉप आहे। इट मीन्स मी ना भरपूर असे क्रिएटर्स लोकांना हा घेताना बघितलं, ह्याच्यावरती बो वगैरे क्यूब दिसतो म्हणून। ह्याच्यामध्ये ना व्हाईट कलर पण आहे, पण मी ब्लॅक घेतलाय असंच की, कारण की माझ्याकडे व्हाईट कपडे भरपूर सारे आहेत। तर या
पण खरं सांगू तर याची क्वालिटी मला बिलकुल नाही आवडली आणि फिटिंगला पण मला नाही आवडलं. हा असा काहीतरी आहे, तर हा नाही छान दिसत आहे. मला हा रिटर्न करायचा होता, पण मी तर रिटर्न नाही करू शकत कारण की मला घेऊन 1 मंथ झालेत. सो ठीक आहे, मी असाच डेली यूज म्हणून यूज करेल. आणि हा मी तर रिकमेंडेड करेल की हा टॉप तुम्ही नका घेऊ, कारण की याची क्वालिटी आणि याचा कपडा पण खूप जास्त पातळ आहे आणि दिसायला असं म्हणजे ठीक आहे, मला नाही आवडलं. जसे ते पाटचे टॉप दिसत आहेत ना, जे मी तुम्हाला रेड कलरचे, ते ब्लॅक अँड व्हाईट पट्ट्यांचे, ते खूप जास्त सुंदर आणि प्रिटी वाटतात. आणि तो आत्ता जो घातलेला ब्लॅक कलरचा तो पण खूप जास्त सुंदर आहे, पण हा मला नाही आवडला. मी नका घेऊ. तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ते घ्या जे मी तुम्हाला आधी दाखवले. सो तर याची फिटिंग अशी काय आहे. आणि हा टँक टॉप नाही वाटत आहे, म्हणजे नाही ओके, मला कम्फर्टेबल नाही. मी हा ना पहिलेच एक्सचेंज करायला पाहिजे होता, रिटर्न करायला पाहिजे होता. खरं तर एक्सचेंज नको, माझ्याकडे टँक टॉप खूप झालेत, पण आता नाही करू शकत कारण की त्यांची पॉलिसी एक ड्युरेशन असते, त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न करावं लागतं. पण ठीक आहे, आणि आपण घरात सो या तर हे आपले काय होते मिशू कलेक्शन, मिशू टँक टॉप कलेक्शन. तर हे तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि जे रिअल रिव्ह्यू आहेत ते मी तुम्हाला सगळे सांगितलेलेच आहेत. हा टॉप परचेस करू नका, बाकीचे जे मी आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकेल. तुम्हाला कमेंट करायची काहीच गरज नाहीये. बेसिकली सगळे टॉप खूप सुंदर आहेत आणि मी मिशूचे ना अजून कलेक्शन आणणार आहेत वेगळे वेगळे, कारण की मला ना पहिले मिशूवरचे कपडे आवडायचे नाही. मला ट्रस्ट नसायचा की मिशूवरचे कपडे खरंच होतं ना ह्याची क्वालिटी चांगली असेल किंवा नाही, कारण की खूप मी त्याचे बॅड रिव्ह्यूज बघितले. पण असं काही नाहीये, जेव्हा आपण स्वतः बाय करतो तेव्हा आपल्याला कळतं की ह्याची क्वालिटी एकदम चांगली आहे. सो पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या YouTube चॅनलला. बाय.